नाही का. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. जयाचा जरी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाळ पावना वदवी तू कृपा करुणा. मी मूढमती दीना मनवे मी किंवा भाकी तसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जान. एका वंदितसे चरणा सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रय हरिकृष्ण उन्मतानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञानसागर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोची. आत्मरूप गणेश क्रिया स्मरणा होय सकल विद्येंजलिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कारोनी आता. मज हृदय सद्गुरु जे नितारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष त्यापरो विवेकावरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदेश साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर्ध्रुवा नित्यर्मतिर्म. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. सकल तीर्थाच्या धुरे जे का माता पितरे तया सेवेशी शरीरी लोन कीजे. आज या ठिकाणी वैकुंठवासी मीनाबाई नारायण चव्हाण यांच्या पिंडदान विधीच्या निमित्तानं हा सेवेचा योग, त्याला आपण आपल्या भाषेत दशक्रिया म्हणतो. सर्व हा चव्हाण परिवार हरिभक्त परायण नारायण रामचंद्र चव्हाण, तीन बंधू ते उत्तम रामचंद्र चव्हाण, श्री देवीदास रामचंद्र चव्हाण, सौ लता कारभारी तुरकने त्यांच्या ननंदबाई दुधजणी, सौ ताई जगन्नाथ काकड आणि त्यांची चिरंजीव हरिभक्त परायण दत्तात्रय नारायण चव्हाण, श्री गणेश नारायण चव्हाण आणि त्यांना दोन कन्या शिला संजय देवटे, भारती भाऊसाहेब पवार
असा हा मातोश्रींचा परिवार. मातोश्रींला जाऊन आज 10 दिवस झाले. करू श्री गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. त्यांनी स्थूल देहाचा त्याग करून आज 10 दिवस झालेत. हा जो विधी चालू आहे आपल्या धर्मशास्त्रानं 4 देह सांगितलेले शास्त्रानं, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. हा जो विधी चालू आहे हा 2 नंबरच्या देहाचा चालू आहे. आपल्या मराठी भाषेत त्याला वासनामय देह म्हणतात, त्यालाच लिंग देह म्हणतात, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, त्यालाच पिंड देह म्हणतात. आपल्या धर्मशास्त्रानं सर्वात महत्व ह्या पिंडदानाला दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सुद्धा पांडवांकडून पिंडदान करून घेतलं. प्रभू रामचंद्र वनवासात होते तरी ज्यावेळेस त्यांना बातमी आली का वडील गेले, वनवासात होते तरी सुद्धा पिंडदान स्वतः केलं. जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, भगवान परमात्मा आहे, परंतु रीती ती शास्त्र आहे. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात. सगळ्यात मोठं कोर्ट आजचं पिंड पदावरी दिला फुल्या करी, नाही का? ते सुद्धा सांगतात पिंड पदावरी माझे झाले दयावर्जन फिटले पितरांचे ऋण. पितरांचं आपल्यावर ऋण आहे म्हणून आपण उडी घेतली. सकळ तीर्थाची आतुरी अगोदर मातेचं नाव आहे, नाही का? म्हणून आपलं धर्मशास्त्र सांगतं विधी जर आपण श्रद्धेनं केले तर आपले पितर संतुष्ट होतात, आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे आपल्याला पितृदोष लागत नाही. आज जे मंडळींना जे दुःख होतंय कलियुगामध्ये, जर्जर मंडळी झालीत, मग कुठंतरी जातो आपण गुरुंकडे म्हणा, कुठं ते सांगतात जा त्र्यंबकेश्वरला, जा मातृगयाला, करा मग विधी, नाही का? विधी केले तर तेवढे पुरतं बरं वाटतंय. कृषींची गोळी घेतली का ताप फक्त कमी होते, पुरा नाही जात. पुन्हा तो पितृदोष वाढला म्हणजे आपल्याला दुःख होते. पण आपल्याला औषध असं पाहिजे का पूर्ण रोग गेला पाहिजे. कुठले पितरांचे रोग, त्याच्याकरता आपण आई वडील असतानाच आई वडिलांची सेवा केली पाहिजे. खरं मूळ हे मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो, आपली संस्कृती ती. तसं पाहिलं तर पुंडलिकरायानं कोणता परमार्थ केलाय? पुंडलिकरायाचं जर चरित्र पाहिलं तर काही नाही, काही यज्ञ याग जप तप. कारण भगवान परमात्म्याने श्लोकात सांगितलंय देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन. आई वडिलांची सेवा केली तरी ती भगवंताला प्राप्त होती, संतांची पूजा केली तरी भगवंताला प्राप्त होती. तुकोबांचं प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबारायांचं. काय प्रमाण आहे? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. महापूजा आहे ती. म्हणून सकल तीर्थाची आतुरी. तुकोबाराय सुद्धा पहिलं मातेचंच नाव घेतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आईचंच नाव अगोदर का? सगळ्यात अगोदर आईचं नाव आहे. सगळ्यात मोठं तीर्थ आई सांगितलंय आणि त्या मातोश्रीचा आज पिंडदान विधी आहे. आता त्यांचा परमार्थिक अधिकार फार मोठा होता. जवळून त्यांचा सहवास झाला. तसं काही त्यांना जास्त आयुष्य भेटलं नाही, पण कमी आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. तसं परमार्थाला आयुष्य जास्त नाही लागत. ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष थांबले? कळस केला ना, कळस. आजी संसार सुफळ झाला गे माये दिखेले पाय
विठोबाची तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळा व्हावा पांडुरंग. किती मोठा सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबाराव फक्त 41 वर्ष. तुका झाला असे कळस, जगा काळ खायांनी माथा दिला पाय. परमार्थाला किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व. परमार्थ किती गेला याला महत्व आहे. विवेकानंद किती दिवस थांबले, मीराबाई किती दिवस थांबले पृथ्वी तलावर. आणि जी मोठी मंडळी असतात ते जास्त दिवस थांबत नसतात. काम झाल्यावर कशाला थांबतील. तात्पर्य सगळ्या संतांनी आईला महत्व का दिला हा आपला विषय होता. आईचं नाव अगोदर का, तर त्याचं कारण आहे आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. बाकीचे प्रेम करणारे नाहीत का, भरपूर हो, पण लाभावीन करणारे कोण हो. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. म्हणून तर माऊली माऊली का लाभावीन प्रेम करणार फक्त एक उपमा संतांना आठवली, फक्त एक आई. आई म्हणजे काय, त्या आईचं वर्णन करावं पण आहे तोपर्यंत महत्व कळत नाही, नाही का. आई गेली, प्रेम करणारं संपलं, खरं प्रेम करणारं संपलं, बस दुसरं कोणतंच नाही. आई पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. अशा मातोश्रींचं वर्ष श्राद्ध. आपला विषय असा होता पुंडलिक रायानं नेमकं काय केलं. पुंडलिकासाठी अजून तिष्ठक तुका म्हणे मात धन्य त्याची. दासी पुत्र तनया विदुराच्या बक्षी, दैत्या घरी बक्षी प्रल्हादाशी. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. जो भगवान परमात्मा सगुणात समोर येऊन उभा राहिला पुंडलिक रायाच्या. फक्त आई वडिलांची सेवा केली, पण भगवान परमात्मा समजून केली. जगाचा मालक समोर येऊन उभा राहिला. आज कलियुगातले पुंडलिक आमच्यासारखे, म्हणून तर वृद्ध आश्रम काढण्याची वेळ आली ना शासनाला. कलियुगातले आमच्यासारखे पुंडलिक राय तयार झाल्यामुळे, नाही तर वृद्ध आश्रम काढण्याची गरज काय बरं. अहो जो आई वडिलांची सेवा करतो ना त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही. तसं पाहिलं माय बाप काशी तेने न जावी तीर्थाशी, असं म्हटलं एक ठिकाणी. मायबाप काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याला आई वडील आहे ना त्याच्या घरी सगळे तीर्थ आहे. गणपतीरायांनी प्रदक्षिणा कोणाला मारली होती, महत्वाचा विषय. गणपतीरायांनी प्रदक्षिणा कोणाला मारली होती, आई वडिलांना प्रदक्षिणा मारली ना त्या बाबाच्या अगोदर 1 नंबरचा मान गणेश पूजन का, गणपतीला पूजन का, हेच प्रमाणे तिथं. पण आई तोपर्यंत आपल्याला आई वडिलांचं महत्व कळत नसतं. सगळ्यात मोठं तीर्थ जर असेल तर आई वडील. सगळ्यात मोठं तीर्थ, सगळ्या तीर्थाचे अधुरे. सांख्य योगामध्ये सुद्धा कपिल म्हणून आपल्या मातोश्रीच वर्णन केलंय. म्हणून तर ते आज आपण जे मातृगायला जातो ना त्याचं कारण ते देवा होती माता आणि कपिल मुनी. कर्दम ऋषीने असं ठरवलं होतं लग्नच नाही करायचं, भगवंताची तपश्चर्या करायची, जीवनाचं कल्याण करून घ्यायचं. परंतु मनु वगैरे देवाभूतीला घेऊन आले आणि सांगितलं तू हिच्याबरोबर विवाह कर, ईश्वरी नियोजने म्हणले. त्याने सांगितलं मी असं ठरवलं लग्न करायचं नाही म्हणून. पण भगवंताचा आदेश, विठ्ठल पंत तरी पुढे लग्न करायला तयार होतो. पण ईश्वरी नियोजन ना
त्यांनी सांगितलं रुक्मिणीचं तुला पाणीग्रहण करावं लागेल, पांडुरंगाची इच्छा आहे. हे म्हणले ठीक आहे, पण एक अटीवर, एक मुलगा झाल्यानंतर मी तप करण्याकरता जाईन आणि तिकडे संन्यास घेऊन भगवंताचं चिंतन करीन. लग्न वगैरे झालं, 1 वर्षानंतर एक मुलगी झाली. हे म्हटले मी निघून जाणार आता. ते म्हणले आपला शब्द काय आहे, मुलगा झाल्यावर. म्हणजे किती शब्दाला महत्व होतं. दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली. आता यांचा निवड हे झालं, वैराग्य, विवेक, कडकडीत वैराग्य. त्यांनी सांगितलं आपलं ठरलेलं काय, मुलगा झाल्यावर. 8 कन्या झाल्या, मग 9 कपिल मुनी झाले आणि मग त्यांनी ठरल्याप्रमाणे एकांतात गेली, भगवंताच्या चिंतनात शरीर ठेवलं. देवभूती माता वय झालं, थकल्या आणि सांगितलं बाळा आता माझं आयुष्य संपलं, मला निजधामाला जायचंय. ऋषी तर निघून गेले तपश्चर्याला, आता मला कोण ज्ञानाचा उपदेश करीन. आणि शास्त्र सांगते नाही ज्ञानेन सदृश्यम ज्ञानदेव तू कैवल्य, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आता मला कोण ज्ञानाचा उपदेश करीन. त्यावेळेस सांगितलं तू फार मोठा अधिकारी म्हणले. मुलाला सांगितलं तूच मला ज्ञानाचा उपदेश कर, कारण विभूती योग जर पाहिला आपण, कपिल मुनी ही भगवंताची विभूती आहे. परमार्थामध्ये असं एक उदाहरण आहे, मुलगा गुरु आई शिष्य, असं एक उदाहरण आहे. म्हणजे बाळा अंतकाळ जवळ आलाय, अंतकालीच मामेव स्मरण मुक्ता कलेवरण. भगवंताच्या चिंतनात शरीर ठेवलं तरच मी आम्हाला जाता येतं वैकुंठाला. आता वेळ आणीबाणीची, आता मला तूच उपदेश कर म्हटले. त्यावेळेस मुलांना आईला उपदेश केलेला आहे आणि भगवंताचं चिंतन करता 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 त्यांनी देह ठेवला. त्या तीर्थाला महत्व प्राप्त झालं मातृगया. आपण जे जातो ना आईचं पिंडदान करण्याकरता, त्या मातृसृष्टी आपल्यावरती कृपा आहे. त्या तीर्थाला वरदान देऊन ठेवलं, जो कोणी या ठिकाणी आपल्या आईचं शास्त्रानुसार पिंडदान करेल त्याला उत्तम गती प्राप्त होईल. पण हे गेल्यानंतर करण्याच्या गोष्टी आहेत. कसे आई वडील गेल्यानंतरची, पण आपल्या संतांनी सांगितलं असतानाच त्यांची सेवा करायला सांगितली. असतानाच भगवंताचं चिंतन जर केलं, तुकोबाराव सांगतात मी माझ्या हाताने माझं पिंडदान केलंय. आपण तुम्ही आम्ही जे करतोय गेल्यानंतर करतोय. पिंड पदावरी दिला आपण करी, माझ्या हाताने माझं पिंडदान केलं. म्हणजे आता हे पिंडदान कसं असेल हे महत्वाचं आहे. खरं हे शरीर मी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वाहून टाकलं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. असं जर पिंडदान केलं तर आपले मुलं करू न करू काही फरक पडत नाही. जेव्हा मुक्त अवस्था प्राप्त झाल्यावर भगवंत स्वरूप झाल्यावर तर आपल्या धर्मशास्त्राला सांगितलं तसे बरेच संस्कार आहे, पण त्याच्यामध्ये हा पिंडदान विधी शास्त्रशुद्ध आहे. कलियुगामध्ये काही लोक मानतात न मानतात, त्यांना असं वाटतं आपले आता पितर कुठं असतील, आपण इथं केलेलं त्यांना प्राप्त होतं का, नाही का. अहो आजच्या विज्ञानात एवढी ताकद आहे, इथून बँकेतून जर हे केलं तर अमेरिकेत आपल्या मुलाला पैसे जातात निश्चित बटन दाबले तरी. एवढं विज्ञान प्रगत झालं, वर हे सगळे यान वगैरे फिरतात, इथं ते कॉम्प्युटर दुरुस्त करतात. म्हणजे साध्या विज्ञानात जर एवढी ताकद आहे, आता अध्यात्म कुठे पोहोचलेलं असेल. संजय पुढे कुरुक्षेत्रावर युद्ध कुठे चाललेलं त्याला ते प्रत्यक्ष दिसतंय. जरी विज्ञानात प्रगती केली असेल पण अध्यात्माचाच अधिष्ठान आहे. जरी तुमची टीव्ही आज कुठेही मॅच चालू असली तर आपल्याला आपल्या घरात दिसते, संजयच्या खाली गेलं. तात्पर्य भगवान परमात्मा सांगतात जो मध्ये होय अनन्य शरण त्याची निवारी जन्म मरण. मातोश्री गेल्यामुळे या परिवाराला फार मोठं दुःख होणं साहजिक आहे.
तर आपण किती दिवस रडत बसलो म्हणजे ते येतील. भरतरी किती दिवस रडत होता, भरतरी सगळे मंडळी नवनाथपर्यंत ऐकतात वाचतात. तो भरतरी पिंगला 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 करून किती दिवस रडत होता. आली कधी सगळे जाणते मंडळी बसलेले आहेत ना. बरं तो गरीब होता का, मुलगाच होता तो. त्याला कोणी समजून सांगणार नसेल का त्यावेळेस. नाही ऐकलं त्यानं कोणाच. वेडा झाला होता वेडा. जटा टाइम पार म्हणजे तो कशावरच राहिलेला नव्हता. नुसता पिंगला 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 12 वर्ष एक झालं होतं. नाही कोणाचं ऐकलं. स्मशानभूमीत आली का पिंगला. किती दिवस आपण रडलो म्हणजे नाही. शेवटी एक महात्म्याला स्थिती द्यावं लागलं. महात्म्याकडे युक्ती असती. अशी युक्ती बनवली महात्म्याला. एकाच झटक्यात जागेवर आणला नको. एकाच फटक्यामध्ये गोरक्षनाथाने त्या बातमीची युक्ती केली. मुद्दाम त्याला त्याचं लक्ष जाईन असं समोर आला आणि सोडून गेली. आणि लागला लोळायला काय रडायला काय. फुटली म्हणले, माझं सगळंच गेलं म्हणले. त्यानं तिकून पाहिलं आलं म्हणले, वेसवड वेळच दिसतं म्हणले. साधं एक मडकं फुटलं आणि काय यानं राडा त्याला म्हणले. याला फक्त त्याच्यावर लक्ष करायचं होतं. आला ना तो लगेच. तो दुसरा कोणाचंच ऐकत नव्हता. अरे म्हणले काय झालं, पार वाटोळं झालं म्हणले. आता काय जगतच नाही म्हणले. तू फार असत ना ते नाटकच होतं. अरे म्हणले तू मूर्ख आहे म्हटलेस. म्हणजे काय, अरे अशी मडकी किती काय भेटतील म्हणले. अरे म्हणले माझं दुःख तुला काय करायचं म्हणले, नाही का तू का रडतोस म्हणले. अरे म्हणजे माझी पिंगला म्हणले गेली म्हणले, 12 वर्ष झाले. ती कुठं, तुझं मडकं कुठं. अरे अशा पिंगला म्हणले मी कोट्यावर एका क्षणात निर्माण करीन पण हे नाही भेटणार म्हणले. बसला ना फटका त्याला लगेच. वर्मास्त साधूकर, वर्मास्त साधूकर. तो म्हणला शक्य एक अशी मडकी म्हणली मी आता राजा तुला लागेल तेवढी आणून देईन पण माझी पिंगला नाही भेटणार. जर समजा पिंगला जर आणून दिली तर म्हणले राहिलेलं आयुष्य तुमच्या चरणाशी अर्पण करीन म्हटले. तिथे काय लगेच यानाश्रम ते लगेच घेतल्यानंतर कोट्यावरी सगळं पिंगलाच, सगळं पिंगला. हे म्हणले तुझी कोणी दिवाळीतून यांनी सगळं खानाखुना मागच्या विचारलं तर लगेच क्लिअर सांगायला लागले ना. ते म्हणले साधू तर साधं दिसतोय म्हणले, काय सामर्थ्य म्हणले. कुठं आपला राजा सर्व कुठं साधू म्हणले. मग विचारलं आता काय करायचं म्हणले. जोग घ्यायचा म्हणले, जोग संन्यास दीक्षा घ्यायची नागपंथी म्हणले. आणि राहिलेलं आयुष्य भगवंताच्या स्मरणात घालायचं. आपला मुद्दा असा आहे आपण किती दिवस रडत बसल्यानंतर मातोश्री येतील नाही. त्यांच्या करता आपण जेवढं सत्कर्म करू, पुण्यकर्म करू, त्यांची काय सेवा करू भगवंताची, आपलं दुःख तर जाईल. कारण दुःख येणं साहजिक आहे. त्याने आपलं लहानचं मोठं केलंय. ज्याचं जळत त्याला कळत म्हणत्या नाही का. आईने उपकार केलेले असतात. एक मातोश्री होत्या आणि त्यांचा एकुलता एक 7 वर्षाचा मुलगा अचानक वारला. आता एकुलता एक मुलगा आधार नाही, कुणीच नाही, फक्त एकुलता एक मुलाचा आधार आहे या माऊली. त्या मातोश्री अंत्यविधीच करून देईना, अंत्यविधीच करून देईना. त्या सगळे पाहुणे रावळे गण गोत नाहीच. त्यानं ते मांडीवर घेतलं, नाहीच विधी करून दिला. आता कवर वाट पाहणारे. रात्री निघून गेली सगळी मंडळी. त्या गावात एक महात्मा होते. गावा शेजारी एक आश्रम होता. तिला असं वाटलं त्या महात्म्यांकडे घेऊन जावं. तिने कुठेतरी प्रवचनात ऐकलं असेल ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबा उठावला होता नाही का. म्हणले माणूस जिथे उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा. तिनं जसं ते पोरग झालं तसं ते आश्रमात गेली त्या बाबाच्या पायावर ठेवून ठेवलं. सकाळची वेळ अशी महात्मा बसलेले होते भगवंताच्या चिंतनामध्ये. खरी महात्मा होती. म्हणले काय आई साहेब. म्हणले बाबा एकुलता एक मुलगा आहे आणि काल काळाना घाला घातलाय म्हणले. याला जिवंत करा म्हणले तुम्ही. महात्मा म्हणले आई उपजेते नाशी नाशिले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र दोषी परिभ्रमे का. येत उरो नाही आले अवतार येते पामर जीव काय.
जो जन्माला येतो ब्रह्मपणाची मी भरसे न चुकती पुनरावृत्तीची वेळसे. मौली ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मदेवाला सुद्धा एक दिवस हे चक्र थांबावं लागत असतं. तुझं माझं काय म्हणले, मला सुद्धा एक दिवस शरीर ठेवायचं म्हणले आई. ती म्हणली बाबा तू प्रवचन सांगू नको म्हणले, तू काही सांगू नको म्हणले, कालपासून लोक सांगत आहेत म्हणले. मी काय तुझं या प्रवचन नाही ऐकायला आले, माझा मुलगा जिवंत करून दे, नाही तर मी इथं डोकं आपटून जीव देईन म्हणले तुझ्या याच्यावर. मुलात तरी होती. बाबांनी भरपूर संतांचे उदाहरणं दिले. अरे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ते सुद्धा गेले म्हणले. भीष्माचार्य सारखी, कृपाचार्य सारखी, अश्वत्थामा इच्छामरणी गेले म्हणले. भीष्माचार्य संबंध नाही का? चिरंजीव अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोणाचार्यांना वरदान होतं जोपर्यंत शस्त्र हातात येतो तोपर्यंत कोणी केस वाकडा करू शकत नाही त्यांच्यावर. भीष्माचार्य इच्छामरणी होते, आज आहे तर कोणी पाहायला नाही ना. म्हातारी म्हणजे सांगूच नको, माझा मुलगा जिवंत करून दे. पण साधूकडे युक्ती असती, दांडगाई नसती, साधूकडे युक्ती असते. म्हणले आई प्रभू जमलं तुझ्या मुलाला जिवंत करू म्हणले, आपण जिवंत करू म्हणल्यावर म्हातारी काय भलता आनंद झाला तिला. एक कर म्हटले, एक मुठभर मोहऱ्या घेऊन ये म्हणले. एक मुठभर मोहऱ्या जर आणून दिला तर तुझ्या मुलाला मी जिवंत करीन म्हटले. पुढचं ऐकलंच नाही ते ना. मला अशा घरातल्या मोहऱ्या पाहिजे का ज्या घरामध्ये आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, लगेच तुझ्या मुलाला जीवन करतो म्हणले. म्हातारी भानावरच नाही राहिली, पुढचं ऐकलंच नाही तिला. म्हणले बाबा मोहऱ्या आणि मुठभर काय तुला लागेल तेवढं आणून देते म्हणले. त्याला काय टाइम, गावा शेजारीच राहिला होते असं मठ. निघाली म्हातारी, गेली गावात तडा तडा तडा. त्या मावशीला म्हणले पहिले मला मोहर द्या म्हणले. कशाला मोहऱ्या लागायच्या काय असं तसं, कारण लोक काही प्रयोग करतात म्हणले नाही का. म्हणजे असा असा प्रसंग तुम्ही पहिला मला मोहऱ्या द्या म्हणले. ती मोहऱ्या घेऊन आली. म्हणले तुमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणाचा मृत्यू झालेला आहे का? हो म्हणले. मागच्या वर्षीच आमच्या मातोश्री गेल्या, आता त्यांचं वर्ष सात झालंय म्हणले. म्हणले तुमच्या मोहऱ्या मला चालणार नाही. लगेच दुसऱ्या घरी गेल्या, मोहऱ्या द्या, पण तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झालेला आहे का? हो म्हणले आमची सासरी गेली ना. पुढच्या घरी गेली, कोण म्हणतं आमची सून गेली, कोण आमचा मुलगा गेला, कोण म्हणतं आमची आत्या गेली, आमचा मामा गेला, कोण गेलं काय गेलं काय गेलं, आजा मेला, पंजा मेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हातारीला मोहऱ्या भेटल्या असतील जाऊ बाबा, आज तरी भेटतील का? भेटलं तर या घेऊन आपण करू प्रयोग. नाही नाही, जो जन्माला आला त्याला एक दिवस जावंच लागत असते. प्रत्येक घरोघरी येते, प्रत्येक कुटुंबात. अख्खं गाव फिरली म्हातारी 12 वाजेपर्यंत. नाही म्हातारीला मोहऱ्या भेटल्या. ठिकाण्यावरच आली म्हातारी, ठिकाण्यावरच आली. आपोआप गुण आला तिला. 12 वाजता जड पावलं टाकत टाकत आश्रमात गेली. साधू बसलेले, ती मुलाचं प्रेत पडलेलं आहे. महात्म्याने विचारला मोहऱ्या कुठे आहे? मोहऱ्या कुठे म्हणजे तुझ्या मुलाला जेवण करायचं ना. म्हटले बाबा आपण आता मुलाचा विधी करून टाकू म्हटले. तिला उत्तर भेटलं. तसं एक दिवस आपल्याला सुद्धा जायचंय ना. फक्त एवढं सुपातले हसात्यात आणि जात्यातले रडतात. त्यांनी देह ठेवला 10 दिवसापूर्वी. आपण सुपाते फक्त, बाकी फरक काय? आपल्याला सुद्धा एक दिवस आयुष्य खातो काळ सावधान. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. कधीही त्यांनी संकट होऊ शकतं, कधीही कधीही. गाडीवर असू द्या, कुठे असू द्या, लाल देवाच्या गाडीत असू द्या, तरी कधी संकट होऊ शकतं. त्याला काय श्वास बंद झाला
संपत. लाल दिव्याच्या गाडीत म्हणतो बरं का, लाल दिव्याच्या गाडीत उपजल्या पिंडा मरण सांगा. वा. आईच्या गर्भापासून काळ आपल्या पाठीमागा लागलेला आहे. तसं कीर्तनच म्हणत होते मंडळी, पण दाव्याचा प्रसंग असतो तर वेळ कमी असतो. आणि आम्ही नेमकं 4 दिवस दिंडी घेऊन आल्यामुळे सगळी गंमत बिघडून गेली. परमार्थिक मंडळी, भजनी मंडळी सगळे दादा नेहमी त्या संपर्कात आहे. आपण गर्भापासून, कारण शंकराचार्यांनी वर्णनच तसं केलेलं आहे. पुनरुत्ती जननम पुनरुत्ती मरणम यथवी शयनम ये संसारी खलजस्तारी कृपया पारी पाय मुरारी भज गोविंदम मूढमती भज गोविंदम. बाकीच्या ठिकाणी 2 दुःखाचं वर्णन आहे, जन्माचं आणि मरणाचं. शंकराचार्यांनी गर्भातल्या दुःखाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. सामान्य दुःख आहे का? 9 मास कष्टलाशी त्या मदलासा मातेनं वर्णन करावं. आणि ही खरंच मदलासा माताच होती बरं. एवढं परमार्थाचं जी युवलेशी रूप लावलेले द्वारी मदलासा माताच होती. ती एक मदलासा म्हणजे एक अंतकरणी माऊलीच, एक राजाची राणी ती मदलासा. मदलासा जर चांगली बारीक वाजली तर कडकडीत वैराग्य प्राप्त होत असत. 9 मास कष्टलाशी ताव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली अकांत ते जननीये दुःखे धाय मोकली परियंदे मदलसा सोहम जोजोरी बाळा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. म्हणजे प्लॅस्टर म्हणून बरे, प्लॅस्टर ना म्हणून बरे, नाही तर दिवसा कावळे कुत्रे लचकी तोडले असते याच्यावाले. मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा धाय कृष्ण माऊली. आई असावी तर मदलासा मातेसारखी असावी आणि वडील असावे तर वृषभ देवांसारखी असावी. भागवतामध्ये वृषभ देवांचा विषय आला. 100 मुलं वृषभ देवांना, 100 पैकी 99 संत केले तेव्हा. एक ठेवला होता भरत राज्यावर बसवण्याकरता, गादीला वारस म्हणून. तो पुढच्या जन्मात मुक्त झाला, फक्त त्याला मुक्काम करावा लागला. जड भरत राजा हरणी गर्भी गेला घाला तो घातला वासनेने. 100 मुलांना असं समोर रोज बसवायचा आणि तत्वज्ञानाचा उपदेश करायचा. काही शरीर नाशिवंत शाश्वत फक्त भगवान परमात्मा आहे, त्याचं चिंतन करा, त्याची सेवा करा. आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नही येरते माईक दुःखाची जनती. 99 साधू केले. धृतराष्ट्राला मुलं किती? 100च ना. सगळे मूर्ख, सगळे मूर्ख. का? विचार नाही, विवेक नाही, एक सुद्धा राहिला नाही ना. पाणी पाजायला पण नाही राहिलं. का बरं? वडील असावे तर वृषभ देवांसारखे असावे, आई असावी ती मदलासा मातेसारखी असावी. मदलासा मातेला 4 मुलं. तिचा झोका पोटात असतानाच झोपायचा. सारखं चिंतन तिच्यावाला चालू, सारखं भगवंताचं चिंतन चालू. मग पोटात मुलं असताना जर भगवंताचं चिंतन केलं तर बाहेर आल्यानंतर ती मुलं काय करतील? प्रल्हादासारखी सारखं नारायण नारायण नारायण. काय ते मातेंना चिंतन सोडून दुसरं काय केलं? आजच्या माता मावल्या काय करतात? 24 तास हातामध्ये रिमोट कंट्रोल आणि त्या बसलेल्या आहे. येणारी पिढी काय देवाला येईल, काय करेल? मला टीव्हीवर असं न्यूज दाखवली होती. एक माता मुलगा गर्भात असताना वर्षामध्ये किती खून पाहती, किती बलात्कार पाहती, किती दरोडे पाहती, त्याचं तिने ते सगळं असं दाखवलं होतं. बाहेर आलेली मुलं कशी होतील? संत होतील ते? बातमी होती नाही ना. छत्रपती एवढी तयार केली, कोणाचं स्त्री ते? मातेचं स्त्री. म्हणून धन्यता आहे. धन्यता कोणाला देतात महाराज?
धन्य माता पिता तयाच्या. आता परमार्थ कोण करतो, धन्यता कोण लावते? घडवले ना तिने, तयार केले तशी हिरे. त्या मदलसा मातेला 4 मुलं होते. 3 तर साधी केलीच तिनं, ब्रह्मज्ञानी केली. आता राजाची मुलं शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राक्षाच्या माळा घालायची, भगवे कपडे घालायचे. राजा म्हणायचे पोरं वेडी केली का? अरे यांनी गादीवर बसावा, घोड्यावर बसावा, शिकार करावा, काय वेडी केली म्हणले तू? आता वेडी होती का होती? जन्मा नाही येणे ऐशी केली, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, तू काय जातो वैकुंठाला. पण सामान्य जीवाला स्थिती कळत नाही ना. राजा म्हणला निदान हा 4था तरी राज्यावर बसवाय करता ठेव. मग तो 4था आल्यावर का राजा आहे? ठीक आहे म्हणले, पाहिन प्रयत्न करून, पण माझं नामस्मरण थांबत नाही म्हणले. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. मग तो 4था राजा आल्यावर का राजा? आई साहेबांचं वय झालं. मदलसा माता म्हटली मला निज धामाला जायचंय. आता ती देहात असताना जीवनमुक्त झाली होती. तिला मरणाची भीती गेली होती. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. त्यावेळेस सांगितलं बाळा तर तुला कसं येईल? आता ज्या वेळेस तुला उपदेश करायचा त्यावेळेस मी राहणार नाही, आणि आता तुझ्या राज्यामध्ये फार रंगलाय म्हणले. आता तुला उपदेश करून उपयोग नाही. अनुतापा विना भाव पैसा राहील. तुला आता वैराग्य नाही, विवेक नाही, अनुताप नाही. आता तुला ज्ञान देऊन उपयोग नाही, आणि ज्यावेळेस तुला गरज पडेल त्यावेळेस मी नसणारे म्हणले. पण आईशी कळवळ्याची जाती. आता ऐका काय केलं असेल त्या माऊलीनं. एका कागदावर काय तिनं उपदेश लिहायचा तो लिहाला, एका ताईतामध्ये घातला, आणि त्या अलर्काच्या गळ्यात घातला तो ताईत. म्हणले बाळा आता मी चालले मीच आम्हाला, तर तुझ्यावर ज्या वेळेस वेळ येईल, तुला ज्यावेळेस परमार्थाची गरज पडेल, त्यावेळेस माझं हे वचन, माझा उपदेश त्यावेळेस तू पाहि म्हणले उचकून. काही काल गेल्यानंतर मातोश्री निधी धामाला निघून गेल्या. काही दिवसानंतर ईश्वरी नियोजनामा याचं राज्यावर स्वारी गेली, राज्य गेलं, सगळं गेलं. काही अंगावर वस्त्र सुद्धा नाही राहिलं. मग याला वैराग्य प्राप्त झालं, आईचे शब्द वाठवले, आणि मग त्यानं तो ताईत काढला. त्याच्यावर एकच लिहिलेलं होतं, आजही ते मदलसेमध्ये आहे. उठे पुत्रा जाई तीर्थे रे हिंद. आहे ना ते मदलसेमध्ये. जेथे संत आणि साधू असती बा उदंड, त्यामध्ये आत्मज्ञानी मात्र, त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो गुरु करीबा तुझं तुझविल प्रचंड. तू एवढंच लिहिलं. आणि मग तो साधूच्या शहरात निघाला, गिरनार पर्वतावर गेला. भगवान दत्तात्रेयांची कृपा झाली, आणि त्याचं सुद्धा कल्याण झालं. कशा करता उदाहरण सांगितलं. आई असावी तर मदलशी सारखी असावी, आणि वडील असावे तर वृषभदेवासारखे असावेत. म्हणून आपण ओळी घेतली. त्यांना सगळी वहिनी म्हणून म्हणत होती, मोठी असल्यामुळं. फार एक अंतकरण त्यांना रागावलेलं कधी पाहिलं नाही. ज्या मातोश्रींचा आज विधी चाललाय त्यांना रागवलेलं कधी पाहिलं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सगळ्यात मोठं कोर्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून निघालंय काय? आई वडिलांना देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. आई वडिलांना भगवंताच्या पंक्तीत बसवलेलं आहे, ऋषी मुनींच्या पंक्तीत बसवलेलं आहे. कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. सकल तीर्थाची आधुरी जे का माता पितरी, तया शरीरे कीर शरीर लोन कीजे. अजून माऊलींचे प्रमाणे सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी. निवृत्ती म्हणजे त्यांचे गुरु महाराज परमार्थाचे आवडीने घेणे. संत आपल्याला विचार देतात, विवेक देतात. आपल्याकडे फक्त विचार आणि विवेक नाही, संतांकडे विचार आणि विवेक असतो. आपल्याला असं वाटतं आपण अमर आहे, आपल्याला काही नाही. काळ सारखा आपली वाट पाहते, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहिजे, अजून किती आहे अवकाश. वेद शास्त्र पुराणे हका मारी ते लोका,
गाठील भिजताना काळ देईल धोका, सावध होई बापा काळ लागला मापा. झोपेत आता घेतो एक विजयताई म्हणून कीर्तनकार आहे मोठ्या, 21 वर्षाचा तरुणा बांड मुलगा झोपेत अटॅक आला. काय प्रमाणे शासन आहे. गाठील भिजताना काळ देईल धोका, सावध होई बापा काळ लागला मापा. बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, तिने चुकतील लक्ष 84 खेपा. सावध होई बापा काळ लागला मापा. जायचं तर आहेच एक दिवस, जायचं आहे, पण कसं जायचं. बाकीचे रडत करत जातात. साधू संतांचं जाणं जगा काळ खायांनी माथा दिला. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती यम धर्म हाय हाय. पण कधी प्रेतरूप झाला त्यांच्या शरीराचा भाव. हे काम क्रोध रडतात ते म्हणते आमचं गिरं गेलं वैकुंठाला आणि यमाचा पवना प्राणी होईल. कसा वेळ घासायचा. गौतम बुद्धांनी एकच अंत्यविधी पाहिला होता. आपण किती अंत्यविधी केले, किती कीर्तन ऐकले, किती प्रवचन ऐकले, सारखं भागवत चालू परिस्थिती 7 दिवसात मुक्त झाला. आपण का मुक्त होत नाही विचारलं पाहिजे. आपण परमार्थाचा तोच आहे ना. भागवत गीता ती त्यांना लहानपणीच सांगितलं. राजपुत्र होते ती गौतम बुद्धी. म्हणते ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांनी सांगितलं होतं त्याची कुंडली वगैरे ती सगळी पत्रिका पाहिली. हा मुलगा साधू होणारे म्हणले. तो म्हणलं याला मला राजा बनवायचे म्हणले. अरे पण भगवंताची इच्छा जशी असेल तसं घडण म्हणले. शास्त्रानुसार याचं भविष्य असं आहे का हा महात्मा होणारे, हा कधी राजाला लात मारीन आणि एकांतात जाऊन भगवंताचं तप करून तुला कळायचं नाही म्हणले. पण मी त्याला जाऊनच देत नसतो म्हणले. मी त्याला राजाच बनवणार आहे. एवढा एक मुलगा आहे वारासी म्हणले. ठीक आहे म्हणले. काय करा जमलं तर याला त्याला राजाच्या बाहेरच कधी घेऊन गेलं नाही. त्याला कधी गरिबी दिसू नाही, दुःख येऊन याला वैराग्य नाही झालं पाहिजे. मोठा झाला युवराज. एक दिवस त्याला सांगितलं प्रधान दिला मला नाही बाहेर जाऊन देते पण निदान नका शिकायला जाऊन दे पण राज्य तर पाहिजे म्हणले मला. तुम्ही मला कोणी ठेवलं म्हणले. मग आता राज्य पाहायला जायचं म्हणल्यावर अशी तयारी सगळं चकाचक. कोणी म्हातारा दिसला नाही पाहिजे, कोणी गरीब दिसला नाही पाहिजे. लालदेवीचे मंत्री यायचं म्हणलं कसं रात्रीतून डांबरी रोड चकाचक पार नाही का. आता राजाची सारी म्हणल्यावर अशी जय्यत तयारी केली ना. रथ बीत सगळं असं चकाचक. निघाल्यानंतर प्रधानजींना सांगितलं प्रधानजी आपल्याला इकडे नाही जायचं म्हणले, इकडे जायचं म्हणले. अचानक लगेच प्लॅन बदलावला. निघालो. आता तिकडे काही नियोजन नव्हतं. एक म्हातारे ग्रस्त चालले होते. काठी टिकीत अंगाला कुष्ठ झालेलं, थरथर अंग कापत आहे, गणित ग्रात्र झालेले अशी वाकून टिकी आता येऊन बाळाने काही पाहिलंच नाही. प्रधानजी म्हणजे काय म्हणजे असंच होत असतं म्हणले. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीजे, तैसे देहांतराते स्वीकारूजे चैतन्य नाते. म्हणजे यांच्या गौऱ्या आता स्मशानात गेलेले म्हणले. जवळ जवळ मी आता दिवस माळालाच गेलेले म्हणले. म्हणजे मी म्हातारा होईल का जो जन्माला येतो तो जुने होतच असतं म्हणले नवच. म्हणजे भगवंताने शरीर कशाला दिलंय. अरे आयुष्य मानव देह शत गणले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिजे. राम राम स्मरा आधी लाभो करा गाठ घाला, काही थोडा बहुत लागपाठ. लागपाठ म्हणजे काय असं काहीतरी तुम्ही कमवा. परमार्थ महाधन जुरी देवाची चरण भवया जतन उपाय लाभाचे. आता एवढ्या वैभवातलं मातोश्री काय घेऊन गेल्या बरोबर सगळ्या जागेवर आहे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी नेली नाही ना. एवढंच होत नाही. पण आयुष्यभर केलेलं सत्कर्म, आयुष्यभर केलेलं पुण्यकर्म, आयुष्यभर केलेला भगवंताचा परमार्थ चिंतन दान धर्म काय जे केलं असेल ते तुका म्हणता नरमीची सरी विठ्ठलाची उरी कीर्ती मागी. त्यांनी सांगितलं मग भगवंताने शरीर दिलं कसं करता.
ईश्वर प्राप्ती करता गेले ना. आणि मी ते राजेश्वर घाटाचे म्हणले आणखी पुढे गेले, तिथे एक अंत्ययात्रा चालली होती. अशी अंत्ययात्रा त्यानं पाहिली. 14 जणांची खाली करून पुढे एक जण चाललाय, मागे माता मावल्या मोठमोठ्याना रडत्यात, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. या अगोदर म्हणायला पाहिजे, बरोबर काय म्हणतो नाही का, असतानाच म्हणायला पाहिजे राम नाम सत्य, पण ते येत नाही ना. का म्हणतात म्हणजे राम नाम सत्य, त्यांना आमची विधीच पाहिलं नव्हता. म्हणजे प्रधानजी काय चाललंय याच्यावर एकदम झोपलेला दिसतोय म्हणले, बाकीचे रडत्यात. म्हणजे प्रीत यात्रा म्हणले अंत्ययात्रा. अंत्ययात्रा काय असते, गेलेली व्यक्ती गेलेली म्हणले, ती वारली म्हणले. म्हणजे माझी अंत्ययात्रा कधी निघाल निघणार म्हणले एक दिवस, आपली सुद्धा निघणार आहे. तर सोहळा येतो, सोहळा आपण रडत बसतोय. पुरावा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज, जन्म मृत्यूची या सोहळ्या, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जया परी. 750 वर्ष झाली सोहळा तसाच आपलं सुद्धा होईल ना. परमार्थ त्याला पाहिजे. मातोश्रींचा सोहळा आहे आज, कळाला तर समाजला त्याला सोहळा आहे. ती म्हणले माझी जर अशी अंत्ययात्रा निघाला असेल असं तर मला मरायचं नाही म्हणले. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेच झाले अंगी हरिरूप. मग हा साधा बार काय का, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव गेला आणि विठोबाशी शरण गेला. आणि संत आपल्याला तीच सांगतात, उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. महिनाभर कापडा चालवतो, कोण ऐकत आहे? आपल्याला जागा करण्याकरता संताच आहे ना. ते म्हणले मला लगेच त्याचा खालीच विचारला तो बाबा गौतम बुद्ध, आणि लगेच भगवंताना जे शरीर जे गेले ना, येण्याचे शरीर शरीरा येणे सरी किंब होना येर भारी शिरा पडे, तसा जो निघाला तर जंगलामध्ये निघून गेला. इतकं भगवंताचं चिंतन केलं, इतकं भगवंताचं चिंतन केलं तर साधूच झाला. म्हणून आज नाव निघत. का नाव निघत? मग आपण आमच्या विजय गेलो नाही का, कोणाच्या बसलेला गेलो नाही का, नाही. पण आपल्याला एक दिवस जायचे आपल्या ध्यानात नाही. एक पाहताशी एकाची दहनी, वा सावध त्या गुन्हे कार्य नाव सावध होत नाही आपण. धर्मराजाला तर दुसरं काय विचारलं होतं तिथं कुबेरांना, काही प्रश्न विचारले होते. सगळ्यात मोठं आश्चर्य काय म्हटले जगतामध्ये, हेच आहे ना म्हणलं, आपल्या समोर हे सगळं चाललंय पण त्याला काहीच वाटत नाही स्वतःच्या मृत्यूचं. धडधडा आहे आपल्या समोर. बरं साधूंनी सांगून ठेवलंय ना, खरं गेलं अंत काळी, आता काही कळणार नाही. आता माया उगणे भ्रमला खरी, म्हणता मी माझे मी घरी, हे तो संपत्तीचे वारे, कोण कशाच्या नादात तर कोण कशाच्या नादात आहे. ते म्हणले बाबा कळ गेला अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळे रांडा पुरे सकळ. एकदा झाड असा धडधडलं ना, सणासण मागासारखा त्यात अशी. पण आता नाही काय होते, कळे गेला अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळे रांडा पुरे सकळ. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रसावया. रोज काळाचं आपलं अंतर कमी कमी होतं बरं का. आपण म्हणतो आई साहेबांना जाऊन 10 दिवस झाले, आपले काय रोज कमी नाही झाले का? अंतर कमी होते. काळ करीत बैसला असे लेखा बा राम रामस, आपल्या उसालाच बसेल येतो तो सारखं आपलं गणित करतो. आता किती राहिले? देह जईपासून झाला तईपासून मृत्यू लागला, जेवी सापे बेडूक धरला गळू लागला लवण विषय. हो, दृष्टांत बी सिद्धांत बी. जसं सापाला तो बेडूक धरलाय तसं आपण सुद्धा काळाच्या जबड्यात गेलो, केस दगडे झाले, कंबर दुखत आहे वाकले, त्यात या मृत्यूच आहे आपल्याला. आपण म्हणजे मरण कळत नाही असं कसं कळत आहे ना. हे सगळं नैसर्गिक कमी होत आहे ना, दिसायला कमी लागलं म्हणून त्याच्या असं आहे ना. म्हणजे आता कोणाला 50 वर्ष गेलंय, कोणाला 60 वर्ष गेलंय, जसं त्याला तरी तो ते माशा वडीतोय बुडू. आता पुढे येतो काळाच्या जबड्यात आहे, तसं आपण काळाच्या जबड्यात आहे. याला भिरूड लागलेलं, भिरूड याला भिरूड लागलेल्या झाडाला वरून जरी दिसत नसून पण आतून पूर्ण पोखरलेलं आहे.
हे कोणत्याही वावधानानं कधी पडू शकतं. सापे बेडूक आती गेली बेडूक मुखे माश्या ते कवळी कैची मृत्यू पडली विषय भुली गोंबत. हो, ते गळाचा दृष्टांत देतात माऊली. तो गण सांगत होतो वाळा तुरुंच वाळा त्याला लावलेला असतो ना, मिशवाच्या मिशी गळगिळे मासा. अरे ते म्हणलं तू तुझ्या करता मी अर्धा घालय म्हणले आणि तुझी वर वाट पाहत होतो, ऐकत नाही म्हणून जीव ऐकत नाही. म्हणून संत आपल्याला सावध करतात. का सावध करतात? वेळेला तुला कोणीच कामा येणार नाही. नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रसावया काळाची ओढी पुरेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शिजीची कामीन दूर राही सोडविना राजा 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 देशीचा चौधरी भले भले म्हणले. अहो त्याला कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची परी जो सुटला तो दुसऱ्याला सोडीन ना. जो बांधला दुसऱ्याला कसं सोडीन? ज्याला पळत येतं ते आपल्याला पलीकडे नेईन ना. आणि ती फक्त संत आहे, ती फक्त संत आहे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी फक्त तोच पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती जगादेत निघाला भक्तिपंथीच असा महात्माच. म्हणून मला सांगता तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वापरून या. आणि एक प्रमाण असही माता पिता बंधू बहिणी येतो नपवती निर्वाणी निष्ठ मित्र सजन सखी येतो सुखाची मांडणी एकलानी दुःख भोगी कुंभ पाप जाचनी तेथे तुला सोडविना एका चक्रपाणी वाचून सद्गुरू वाचवणी. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण येते. बरोबर आहे ना? तिथं सद्गुरू म्हणलंय नाही तर चक्रपाणी म्हणलंय. एकाच मानेच्या दोन बाजू. वेगळे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. आपल्याला सोडवणारा तुकोबारा सांगतात फक्त भगवान परमात्मा आहे. गजेंद्राला कोणा सोडवला? भाऊबंद नातू पंतू मुलं. भागवतामध्ये गजेंद्राचं किती वर्णन आहे. ऐश्वर यावेळेस मकरांना पाय धरला त्यावेळेस आलं का कोणी काम? बरेच दिवस त्यांचं चालू होतं पण तो योग भ्रष्ट होता बरं का. तो गजेंद्र होता योग भ्रष्ट होता. पूर्वजन्मामध्ये भरपूर परमार्थ केलेला होता. फक्त त्याच्या अंतकरणामध्ये थोडा विकल्प आला होता. भगवान शंकर पार्वती मातेला मांडीवर घेऊन ऋषी मुनींना उपदेश करत असताना याच्या अंतकरणात विकल्प आला. म्हणजे एवढ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी झाल्या आणि बायकोला मांडीवर घेऊन आई साहेबांनी सांगितलं उन्मत्त झालाय म्हणले तो गजेंद्राच्या उन्हाला जाशील म्हणले. शाप दिला. आता तिथं काय पण पाय पडला उशाप द्या म्हणजे जरी तू गजेंद्राच्या उन्हाला गेला तरी तुला पूर्वसंस्कार म्हणून तू फक्त भगवंताचं चिंतन कर तुला देवाचं दर्शन होईल म्हटले. असा प्रसंग आहे हा. पाणी पिवायला गेला दुपारची वेळ. सगळं गणगोती किती काय मोठं गणगोती लई मोठं ऐश्वर्य मुखार मोठी पार्टी. सगळे स्नान करतात. तेवढे गजेंद्राचा पाय नकरामा झालाय. गजेंद्र हा काळे नकर हा काळे. गजेंद्र म्हणजे त्या गजेंद्राचं नाही सांगू राहिलं आपलं सांगू राहिलंय. तो गजेंद्र तवाच मुक्त झाला तवाच. आपण कुठे त्यावेळेस तो मध्ये वडीतोय एकमेकाला सोंडीला धरून सगळे अख्खा गणगो भाऊगो मित्रमंडळी बाहेर वडीत यात. बरेच दिवस चाललं पण नकर काही जगून देत नाही. मग हळूहळू निघायला लागले. काय म्हणले म्हाताऱ्याचं तरी काय होणार आहे नाही का. चला आपले उद्योग धंदे अगोदर लांबचे निघाले. मग हळूहळू पाहुणे रावळे भाऊबन मित्र मंडळी. मग त्याच्या लक्षात आलं तर हे काय म्हणले सगळे त्याला कळेही लांब काळी प्राण प्रयाणाची वेळी. सगळे निघून गेल्यानंतर त्याला वैराग्य उत्पन्न झालं. जेवरी चरण गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत आमचं तोपर्यंत सगळं घर अण्णा 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 आले अण्णा आले म्हणते. अण्णाशिवाय पान हलत नाही. आमच्यावर अण्णा 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 एकदा आणायचा बंद झाला का तोच अण्णा एक दिवस अण्णाला मागवतो. कशावर प्रेम आहे कशाच्या धंदीत आपण जोवरी चाले धंदा.
तो वरी म्हणे दादा दादा, तो वरी सगळे दादा 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 करतात नाही का. मग त्याच्या लक्षात आलं तर सगळे निघून गेले. म्हणजे आता आपण एकटं राहिलो. तुकोबराज एकदम खरं म्हणले, कळलं तर काळी सगळे गेले. व जिचं या शरीरावर आधी अर्धा अधिकारी ती सुद्धा गेली म्हणले. आता कोणीच नाही राहिलं म्हणले. आता फक्त त्याला पूर्वजन्माचं स्मरण झालं. त्याला उषा पाठवला तो. आणि मग तिथं काय होतं, तिथं जे फुल घेतलं, पान घेतलं, पत्रम पुष्पम फलम, आणि ह्या जगाचा चालक मालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जो कोणी ईश्वर असेल, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. शरण त्याला जावं, हा शरणागत शरण मीची. बाकीच्याला शरण जाऊन काय होणार आहे, व्यवहार येतो. आणि मग भगवंताचं तन मन धनानं अंतकरणापासून स्मरण केलं, भगवंताचा धावा केला. त्यावेळी भगवान परमात्मा लगेच तिथं काय, त्याला काय येणं जाणं आहे का, आहे तिथेच भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि मग त्याला सोडवलं नकरापासून. त्याला देव प्राप्त झाला. पुढचे उत्तम त्याला दिव्य विमान नेण्याकरता आलं. त्यावेळेस तो नकर बी बोलू लागला. भागवतामध्ये पहा तुम्ही, आवडलं का नाही ना. तो नखर देवाला बोलतोय. तो म्हणतो, भगवंता कोटी ब्रह्म हत्या नख पाहता जाती, ओवाळू आरती माझ्या पंढरी राथा, ओवाळू आरती माझ्या रुक्मिणी पांथा. अरे भगवंता, तुझं दर्शन झालं तर कोटी ब्रह्म हत्येचं पातक नष्ट होतंय. आणि मी तर तुला प्रत्यक्ष पाहिलंय म्हणले, मला तर तुझ्या सगळ्यांना दर्शन झालं म्हणले नाही का. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भावाचे बंधन. नाथबाबाने सांगितलं, संतांचे पाय धरले तर काय होतं, पूर्ण काम होतं. मी आता तुझ्या भक्ताचे पाय धरले होते ना म्हणले. गजेंद्र तुझा भक्त आहे ना, तर त्याचा उद्धार त्याला, माझ्या उद्धाराचं काय बोल म्हणले. जेव्हा तो बोलत आहे तो गजेंद्र साधं नाही बोलत, फाड 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 निंदा करतो देवाची. मला तुझं प्रत्यक्ष दर्शन झाले, तुझ्या भक्ताचे पाय धरले, माझ्या उद्धाराचं काय, त्यावेळेस भगवान परमात्मा प्रसन्न झाले, त्याचा उद्धार केला म्हणले. तर माझी निंदा नाही स्तुती केली म्हणले. नकराचा उद्धार, गजेंद्राचा उद्धार काय केलं यांनी, शरणागती, भगवंताची शरणागती केली. जीवाचं निश्चित कल्याण होणार आहे. मग आपण शरण नाही गेलो का किरकोळ गोष्टी करता पडण्याचे पाय पडत नाही का. आपण काही करा साहेब, पोराला नोकरी लावून द्या, 10 वेळा पाय त्याचा पडतो. शरण नाही गेलो आपण, गेलोय ना, पण आपल्याकडे विचार नाही, विवेक नाही, आपल्याकडे सारासार कळत नाही. वशिला असावा पण मोठाच असावा कोणाचा तरी नाही का. म्हणून जीवनामध्ये जो अख्खा जो परमार्थ जो करायचा असतो, हा आपली वासना जाळण्याकरता आहे. आपल्याला पुन्हा जन्माला अजिबात यायचं नाही. इथं काही सगळं संसार दुःख मुळ चोहीकडे हिंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रं दिवस तळमळ. पण वासना सूक्ष्म आहे. जुनी एक म्हण होती, सून जळत पण ती जळत नाही. आमच्याकडे आहे अशी जुनी म्हण, ही जळत आहे पण वासना ते जळत नाही. तो परत जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्याला आयुष्यभर जर परमार्थ केला, संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळवून जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढवू लागे. वासना पूर्ण जळ म्हणजे अंतकरण वाळवंत झालं पाहिजे. वासना तर सूक्ष्म असते, सूक्ष्म वासना असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या लक्षात आलं, आई साहेब बरेच वेळ झालं. आईला विचारलं, आई आयुष्यभर परमार्थ केला, मात नव्हती मोठी. सातारा जिल्ह्यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे विभूती होऊन गेली मोठी. आईला विचारलं, आई तुझी काही इच्छा राहिली तर म्हटले, आता आमचं काय जवळ आला ना. म्हटले बाबा आयुष्यभर परमार्थ केला पण एक इच्छा राहिली, म्हणजे काशी यात्रा करावी आणि स्नान करावं आणि भगवंताचं चिंतन करीत करीत मुक्त व्हावं.
महात्मा आहे, वैराग्य, विवेक आहे, म्हणजे मग चांगल्या कामाला उशीर कशाला, लगेच तयारी, उद्या निघायचं म्हणजे लगेच काशीला. बरेच मंडळी तयार झाली त्या काळामध्ये, 50 मंडळी निघाले काशीला. सकाळची वेळ, आईचा हात धरला आणि दरवाजे बाहेर निघत असताना आई सांगत होती, रामाची पूजा करा, नैवेद्य करा, अमक करा. पोरांना म्हणले घरात लक्ष राहू द्या, गाया गुरं ढोरं अमुक तमुक सगळं लक्ष द्या. आवाज गेली पंढरपूर आणि इशी पासून महाराजांच्या लक्षात आलं, म्हणजे आई तू काशीला चालली, अरे पण तुझं सगळं वासना इथंच गुंतून राहते ना. म्हणले काशीला काय या दगडाला काय घेऊन जाते म्हणले, नाही का. साधू विचार असतो, सूक्ष्म विचार असतो. महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी ब्राह्मण बोलावला, हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला, ह्या घरामध्ये काय जेवढं असतं तेवढं लगेच घेऊन जा म्हणले. पेशीपत्र ठेवलं तुकोबरायांसारखं. तिथं काय टाईम नाही, 5च मिनिटात घर पूर्ण मोकळं, सुतळीचा थोडा सुद्धा नाही. मग आईला विचारला, आता काही तुझं मन गुंतलं का इथं? म्हणले अरे आता तू साधू म्हणले, आता काही नाही म्हणले, आता चाल म्हणले काशीला, आता माझं काहीच नाही राहिलं म्हणले, जावं म्हणले सगळं. आणि मग गेल्यानंतर काशीला गेल्यानंतर रोज आईला स्नान घालायचं. सकळ तीर्थाची या घरी जे का माता ती करी. रोज आईला स्नान घालायचं, आईची पूजा वगैरे करायची. काशी विश्वेश्वराचं दर्शन 1 महिनाभर महाराज तिथे थांबले. रोज अन्नदान जे पाहिजे ते ऐकून भरपूर करून घेतलं. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, आईचा अंतकाळ आता एकदम जवळ आलाय, आता काहीच इच्छा नाही राहिली पाहिजे. सूक्ष्म जरी राहिली तरी रविदास महाराजांची सूक्ष्म राहिली होती. आयुष्यभर चपला सांगावं लागल्या. ब्राह्मण होती ती पूर्वजन्माची. फक्त एका जणांना जोडा दिला होता. पूजेला गेले म्हणले आता हे जोडा दक्षिणा म्हणून. अंतकाळ जवळ आला, तो जोडा कसाच राहिला, वापरला नाही. जोडा वापरण्याची इच्छा राहिली, पुन्हा आयुष्यभर चपला सांगावं लागल्या. किती सूक्ष्म असती वासना. महाराजांच्या लक्षात आलं, आई साहेबांचा अंतकाळ जवळ आला, आता काहीच नाही राहिलं पाहिजे, फक्त भगवंताचं चिंतन. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते संभाळी. म्हणले आई अजून काही इच्छा? हो म्हणले बाळा, अजून एक इच्छा आहे म्हणले. असं वाटतं आज इतका दान धर्म करावा आणि मग भगवंताचं प्रभू रामाचं नाम चिंतन करता करता तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आता मला जायचंय म्हटले. तर महाराज काय लगेच आईला सकाळी स्नान वगैरे घातलं. काशी विश्वेश्वराचं दर्शन. तिथं असा पलंग टाकला, गादी टाकली, आईला बसवलं. म्हणजे आई आज तुला काय एवढं दान करायचं असेल तेवढं कर म्हणले. तुला तुझ्या मनात येईल ते काही दे म्हणले, फक्त गादी खाली हात घालायचा. तुला मनात आलं कोणाला सोनं द्यायचं तर सोनं, कोणाला वस्त्र द्यायचं तर वस्त्र, कोणाला पैसे द्यायचे तर पैसे. म्हणले अरे गणू, त्यांचं लहानपणाचं लाडकं नाव होतं गणू. म्हणजे गणू आताच पोरांनी पलंग टाकला, तिथं कुठं काय होतं रे म्हणले. म्हणजे आई तुला काय करायचं, फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेव, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. 9 वाजता बंदी दिली तिथं अख्ख्या घाटावर. काय कोणाला आज काय पाहिजे ते आई दान करणारे म्हणले. अशी लाईन लागली होती घाटावर काशीच्या. 9 वाजता आई सुरुवात केली. फक्त मनात आला हात घातला का ते लगेच दान. 4 वाजेपर्यंत आई दान करत होती. त्यावेळेस आईच्या डोळ्यातून अश्रुधारा चालल्या. म्हणजे गणू तू एवढा श्रीमंत आहे मला माहिती नव्हतं म्हणले. अरे म्हणले आई आपल्या पलंगा खालून पैशाची गंगा वाहती म्हणले. गंगा म्हणले पण मला तो आतापर्यंत मला कधी सांगितलं नाही म्हणले. याचा उपयोग आपल्या करता करायचा नसतो म्हणले, धर्म कार्य करता. सिद्धी लावी पिशी कोण तया कुशी, नेणे राजहंशी पाणी काही. 4 वाजेपर्यंत आईना मनस्वत दान केलं, भरपूर दान केलं. तृप्त झालं अंतकरण पार. आणि मग परत विचारलं आई अजून काही इच्छा नाही म्हणले. बा बसल्या डोळे दाखवून भगवंताचं चिंतन करता 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 सहज दिवा ठेवून गेला. का झाकल्या घटीचा दिवा. मातोश्रीने किती सहज दिवा ठेवला. तसं जर परमार्थाच्या चष्म्यातून पाहिलं, साधू संतांच्या चष्म्यातून पाहिलं, शास्त्राच्या चष्म्यातून पाहिलं, त्यांच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. आयुष्यभर परमार्थ केला, सहज दिवा ठेवला. सामान्य गोष्ट आहे काय? हलता चालता
फार भाग्यवान आहे, पण कळण त्याला विषय. म्हणून आपण शिव करता जी उरी होती सकल तीर्थाची आधुरी जीवता माता पितरी. सगळ्यात मोठं तीर्थ जर असेल तर बरं तीर्थ चालतं मिळतं, खर्च नाही, काय नाही, काय नाही, फक्त सेवा. असतानाच आई वडिलांची सेवा करावी. ते एकदा संतुष्ट, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय भगवंताची प्राप्ती होणारच नाही. पहिला आशीर्वाद लागतो आई वडिलांचा आणि मग पुढे साधूचा आशीर्वाद लागत असतो. आई वडिलाच्या आशीर्वादाशिवाय खरा मार्ग नाही भेटणार नाही आपल्याला. कुक्कुट स्वामींचं उदाहरण किती मोठे. कुंडलिकातून कुक्कुट स्वामीचं एकच उदाहरण आहे, काही वेगळं नाही. अगोदरचं पुंडलिक नाही पाहिजे, तो वडीच चाललेला पुंडलिक नाही पाहिजे आपल्याला. सेवा केलेला पुंडलिक पाहिजे आपल्याला. अगोदर तो आई वडिलांना वडीच चालला होता, ब्रह्मनिष्ठ महात्म्याची कृपा झाल्यावर लगेच पलटी बसली त्याच्या जीवनामध्ये. इतकी सेवा केली आई वडिलांची, इतकी सेवा केली. मग बायकोचा विचार नाही केला, तोपर्यंत बायकोला खांद्यावर घेत होता. पण त्या पुंडाला कसं घेणं नाही आपल्याला. ज्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली, स्वतः जगाचा मालक समोर उभा राहिला, मान म्हणजे आता काय मागायचं नाही. अजून आई वडिलांची सेवा झालेली नव्हती, पूर्ण वीट घेतली. झालं का किती झाला का बाबा हात करते का बसलं म्हणले का बरं चाललं. तर प्रसंग असा झाला, कुक्कुट ऋषी आश्रमामध्ये थांबल्यानंतर तो साधू काही नाही, आई वडिलांची सेवा करत होता फक्त. तिथं गंगा यमुना सरस्वती 3 स्त्रियांच्या रूपाने आल्यात. येताना एकदम मलिन होत्या, जाताना पाहिल्या तर भयंकर अशा चकचकीत पवित्र ज्यावेळेस पाहिलं त्याला फटका बसला तिथं. आणि मग काय जादू येतं जाऊन पाहिलं तर काय एक साधा साधू फक्त आई वडिलांची सेवा, ब्रह्मनिष्ठ महात्मा. आणि मग पाहिल्यानंतर फटका बसला. त्या स्त्रियांना विचारलं, जाताना तुम्ही असं होतं येताना कशा सत्संग नवीन होता कधी म्हणजे साधूच्या दर्शनामध्ये एक प्रमाण नाथांचं असं, मन संकल्पाची बापे न जाती तीर्थाची बापे. साधूच्या दर्शनाकरता तीर्थ जातात, जे आपल्या सारख्याचं पाप घालवतात ते पाप घालवणारे संत असतात. मन संकल्पाची बापे न जाती तीर्थाची बापे. आणि मग गेले साष्टांग दंडवत वगैरे घातला, तनु म्हणून जीवी चरणाशी लागावी, अगौरवता करावी, दास्य सकळ. आणि मग साधूची कृपा झाल्यानंतर तिथून पुढे जी आईची सेवा केली, वडिलांची सेवा केली, भगवान परमात्मा जगाचा मालक चालक योगी जपी तपी उलटी पालटी टांगून हिमालयात बसले, ज्यांच्या स्वप्नात येत नाही नाही का. योगिया दुर्लभ तुम्या देखीला साजले, प्रत्यक्ष आला ना. म्हणले पुंडलिका वर माग, तोपर्यंत आई वडिलांची सेवा झालेली नव्हती. वीट घेतली, बस वर आहे म्हणले याच्यावर. प्रसन्न झाल्यावर म्हणले वर माग, स्वतः करता नाही मागितलं. जे कोणी दर्शनाला भाडे भोळे भाविक येतील त्यांचा उद्धार करण्याकरता तू असाच उभा राह म्हणले. पुंडलिका साठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. काय केलं, आई वडिलांची सेवा. मातृदेवो भव पितृदेवो भव, अशी जर आपण सेवा केली तर ते आपल्याला संतुष्ट होतात, आपल्याला आशीर्वाद देतात. त्याच्यावर आपल्याला साधू संतांची भेट होत असते. आपण आयुष्यभर जर भगवंताचं सेवा चिंतन केली तर मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरी पाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय. आपलं तर कल्याण होईलच त्याच्यात नवलने, आपलं तर जीवन धन्य होईलच, पण आपले पितर लोकात जेवढी मंडळी असतील त्यांचा उद्धार करणं आपलं कर्तव्य. म्हणून माऊली सांगतात हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय दिवट्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमोत्र चिरंजीव कळथ वैकुंठी नांदे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. चतुर्भुज म्हणजे काय, चतुर्भुज म्हणजे साईची मुक्ती, भगवंत स्वरूप. भगवान परमात्मा चतुर्भुज आहे. सगळे चतुर्भुज होतील
हे परमार्थाचं फलप्राप्ती आहे. म्हणून जीवनामध्ये परमार्थ घडावा. मातोश्रीला जाऊन आज 10 दिवस झाले. जीवनभर पवित्र जीवन जगल्या. सर्वात मोठे असल्यामुळे सर्व त्यांना दादा आणि वहिनी म्हणायचे. एक चित्र होतं ते सगळ्यांचं. सगळे वडील असल्यामुळं वैकुंठवासी मीनाबाई नारायण चव्हाण यांना जाऊन आज 10 दिवस झाले. त्यांचा हा झालेला विधी, त्याच्याकरता हे सर्व ज्ञानदान असल, अन्नदान असल. गरुड पुराणामध्ये असं सांगितलं ते ज्ञान ते वाचले डोकंच फिरून जाते. पण 18वा अध्याय आला का ठिकाणावर येतोय. सुरुवातीचं इतकं अवघड वाटतंय, पण 18वा अध्याय वाचला नामधारकाच्या का माणूस ठिकाणावर येत असतो. म्हणून आपल्या परीने आपण काय दान धर्म यथा योग्य जर आपण केला तर त्या योगाना ते पुण्य प्राप्त होतं, त्यांना ते प्राप्त होतं, त्यांना उत्तम गती प्राप्त होत असते. म्हणून मीनाबाई नारायण चव्हाण त्यांचा सर्व चव्हाण परिवार, हरिभक्तपरायण नारायण रामचंद्र चव्हाण, सर्व परमार्थिक मंडळी आहेत, भगिनी मंडळी. बाबाजींची या कुटुंबावर फार मोठी कृपा आहे. नारायण रामचंद्र चव्हाण, त्यांचे बंधू श्री उत्तम रामचंद्र चव्हाण, देवीदास रामचंद्र चव्हाण, हा सर्व परिवार, लता ताई कारभारी तुरकणे, सौ ताई जगन्नाथ काकड, तसेच त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण दत्तात्रय नारायण चव्हाण, गणेश नारायण चव्हाण, शिला संजय दिवटे, भारती भाऊसाहेब पवार, 2 कन्या आणि 2 मुलं. कुळी कन्या पुत्र होती. जे म्हणजे सात्विक, सर्व सात्विक परिवार आहे हा. आपण भगवान परमात्म्याकडे अशी प्रार्थना करू, आई साहेबांना भगवान परमात्म्याच्या चरणी जागा मिळो, भगवंत स्वरूपाची प्राप्ती व्हावी. आयुष्यभर केलेला परमार्थ, हे केलेलं सर्व हे ज्ञानदान, उत्तमाची गती त्वरेत पावेल, उत्तम भोगील जीवखानी झालेली सेवा, सर्व हा परिवार. याच्यावरून लक्षात येतं का आईचं सांगावं नाही लागत, हे सगळं सांगत असतं नाही का. एवढे परमार्थाचे अधिकारी मंडळी समोर बसलेले, पण एक सेवाई बोलिले लेकुरे विडी वाकुडे उत्तरी. बऱ्याच दिवसातून आमचा त्यांचा सहवास, परमार्थिक सहवास, या संबंधाला महत्व आणि परमार्थिक सहवासाला महत्व असतं. म्हणून झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी काही परमार्थ मंडळी आलेले ते श्रद्धांजली पण 2 शब्द बोलतील. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती नाही का. काय माऊलीचा अधिकार आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायिक पण. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करू. कुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, बोले ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की, सर्व संतना की. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रसारण झाल्याशिवाय कुणी उठू नका. महाराज जरा 2 मिनिटं बोलतील. बोला, श्रद्धांजली पर बोला ना. दुसरं कोणाला बोलायचं असतं श्रद्धांजली परत आवरला का विधी तिकडला आपल्याला पसायदान घ्यायला घेऊन टाका. मग आता सगळे विधी राहा. आपले सगळ्यांचं मिळून हीच खरी श्रद्धांजली.